मराठी विश्वकोशानुसार बालविकास म्हणजे काय? जन्मापासून ते पौगंडावस्थेपर्यंत बालकांमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास. बालविकासात प्रामुख्याने कोणत्या 4 बदलांचा समावेश होतो? जैविक, संज्ञात्मक, भावनिक आणि सामाजिक बदल. बालकाचा विकास केवळ शारीरिक स्वरूपात असतो का? नाही, त्यात मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाचा समावेश होतो. वाढ आणि विकास मधील प्रमुख फरक कोणता? वाढ संख्यात्मक असते तर विकास गुणात्मक असतो. मुलांची उंची आणि वजन वाढणे हे कशाचे उदाहरण आहे? वाढ. बालक बसण्यापासून ते बोलण्यापर्यंत जे कर्मबद्ध बदल अनुभवतो त्याला काय म्हणतात? विकास असे म्हणतात. विकासाचे पहिले तत्त्व कोणते? विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. बालकाचा विकास नेमका कधी सुरू होतो? जन्मापूर्वीच गर्भात असताना विकास सुरू होतो. प्रश्न क्रमांक 9. विकासाची गती नेहमी एकसारखी असते का? नाही, ती कधी तीव्र असते तर कधी मंद, पण प्रक्रिया कधीही थांबत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकांनी बालकाकडे कोणत्या निकषावरून पाहिले पाहिजे? सतत बदलणाऱ्या त्याच्या सद्य परिस्थितीनुसार पाहिले पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. विकासाचे दुसरे महत्त्वाचे तत्त्व कोणते? विकास क्रमबद्ध आणि पद्धतशीर असतो. नेक्स्ट क्वेश्चन. विकासाच्या 2 मुख्य दिशा कोणत्या आहेत? सेफॅलोकॉडल आणि प्रॉक्सिमोडिस्टल या 2 प्रमुख आहेत. सेफॅलोकॉडल विकासाची दिशा कोणती असते? डोक्यापासून पायाकडे. क्वेश्चन नंबर 14. बालक चालण्यापूर्वी डोक्यावर नियंत्रण मिळवते हे कोणत्या तत्त्वाचे उदाहरण आहे? सेफॅलोकॉडलचे उदाहरण आहे. प्रॉक्सिमोडिस्टल विकासाचा क्रम कसा असतो? शरीराच्या मध्यभागापासून केंद्रबाहेरच्या भागाकडे. बालक बोटांपेक्षा आधी हातावर नियंत्रण मिळवते हे कोणत्या दिशेचे उदाहरण आहे? तिसऱ्या तत्त्वानुसार विकास कोणत्या दिशेकडून मागचं राहिलं उत्तर. प्रॉक्सिमोडिस्टल. तिसऱ्या तत्त्वानुसार विकास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जातो? सामान्यापासून विशिष्टाकडे. भूक लागल्यावर लहान बालकाने संपूर्ण शरीर हलवणे ही कोणती प्रक्रिया आहे? सामान्य प्रतिक्रिया. मोठे झाल्यावर बालकाने मला भूक लागली आहे असे सांगणे हे कोणत्या प्रतिसादाचे उदाहरण आहे? विशिष्ट प्रतिक्रिया. विकासातील म्हणजे जनरल टू स्पेसिफिक हे तत्त्व काय दर्शवते? बालकातील परिपक्वता हे दर्शवते. चौथे तत्त्व विकास ही कशी प्रक्रिया आहे? एकीकृत आणि परस्पर संबंधित प्रक्रिया आहे.